हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय 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 राम म्हणता रामची होई 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 जय पदी पैसोनी पदवी घेई 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 जय राम म्हणता रामची होई राम म्हणता रामची होई राम म्हणता रामची होई राम म्हणता रामची होई पदी पैसोनी पदवी घेई 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 आईचे सुख वचनी आहे आईचे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे 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 राम रसाची आसवी राम रसाची आसवी राम रसाची चवी राम रसाची चवी आनरस रुचती केवी 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 आनरस रुचती केवी
वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव तुका म्हणेचा कोणी सांग तुका म्हणेचा कोणी सांग तुका म्हणेचा कोणी सांग तुका म्हणेचा कोणी सांग मज अनुभव आहे अंगे 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 तुका म्हणेचा कोणी सांग तुका म्हणेचा कोणी सांग तुका म्हणेचा कोणी सांग तुका म्हणेचा कोणी सांग मज अनुभव आहे अंगे 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 ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे 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 विठोबा रखुमाई 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 विठोबा राम म्हणता रामाची होई जे 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 राम म्हणता रामाची होई रे
सोनी पदवी पदी सोनी पदवी ऐसे सुख आहे ऐसे सुख आहे विश्वास अनुभव पाहे 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 विश्वास अनुभव पाहे अनुभव पाहे अनुभव पाहे अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे पाहे
राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. रामरसाची चवी, रामरसाची चवी, आन रस रुचती केवी, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. विठोबा रघुमाई, 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 विठोबा राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा रामनामाचं महात्म्य आणि रामनामाविषयीचं प्रेम व्यक्त करून सांगणारा असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करतात हे पाहण्यापूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिंच साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेवं च दयामूर्तिं श्री एकनाथ हरिप्रियं वैराग्यस्य परामूर्तिं श्री तुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरुभक्त नमामि संत पंचकं श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावतो, विश्रांती पावलो सांभाळावतो. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी
जोडी तो कथे काळी माझी माझी रंका विनंती कथे काळी जोडी तो कथे काळी वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी माझी रंगाची विनंती कर जोडी तो नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. आज आपल्या या श्री क्षेत्र सातवड या गावामध्ये हरिभक्तीपरायण संभाजी महाराज कराळे यांनी आपल्या परिसरामध्ये ही जी अयोध्या नगरी निर्माण केलेली या प्रति अयोध्येमध्ये भगवान श्री एक वर्षभरापूर्वी भगवान राजाधिराज प्रभू रामचंद्रांचं आगमन झालं आणि या आगमनानंतर या मंदिराचं प्रथम वर्धापन दिन किंवा रामनवमी निमित्ताने ही 3 दिवसीय कीर्तन महोत्सव या महोत्सवातील प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणावरुणालय भक्त काम कल्पतरून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून विशेष करून आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण माऊली बाबा आणि हरिभक्तीपरायण ससे महाराज श्री क्षेत्र ढोलेश्वर संस्थान यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली या कीर्तनरूपी सेवेकरता जो अभंग निवडला हा जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा आहे. काय सांगतात या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात की राम म्हणता रामची होईजे. सतत रामाचं भजन केलं, सतत नामस्मरण केलं तर त्याचा परिणाम काय होतोय की माणूस एक ना एक दिवस जाऊन स्वतः राम होतोय. राम म्हणता रामची होईजे एवढंच होतं का? तर नाही. माणूस राम होऊन राहत नाही तर पदी बैसून पदवी घेतोय. म्हणजे काय? नामधारक या पदावरती जाऊन सच्चिदानंद रूप अशी पदवी, ही जी पदवी आहे ह्या पदवीला तो प्राप्त होतोय. तुकोबारायांनी एका साधकाने प्रश्न विचारला, हे खरंच आहे का? तुम्ही जे म्हणताय राम म्हटल्यानंतर माणूस राम होतो आणि पदी बैसून पदवी घेतो, हे खरंच आहे का? तर तुकोबारायांनी सांगितलं की ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. जर तू खरंच याच्यावरती जर विश्वास ठेवला, या वचनावरती जर मनापासून विश्वास ठेवला तरच यामध्ये खरं सुख आहे. पुढं तुकोबारायांना एका साधकाने प्रश्न विचारला की तुकोबाराय ठीक आहे, या वचनामध्ये सुख आहे, राम म्हटल्यानंतर मी राम होणार आहे, पण असे खूप सारे रस आहेत, या रसामध्ये
आम्ही तिथं पण आनंद घेतो. विशेष सुखाचा रस असेल, भक्ती सुखाचा किंवा ब्रह्मानंद सुखाचा रस असेल, या सुखामध्ये आम्हाला सुख भेटतेच आहे. मग रामरसामध्ये असं वेगळं सुख काय? तुकोबाराय सांगतात की रामरसामध्ये इतकं विशेष सुख आहे की या रामरसाच्या सुखापुढे इतर जे काही सुख आहेत किंवा इतर जे काही रस आहेत हे सगळे रस कसे फिके पाडणार आहेत. रामरसाची चवी आन रस रुचती केवी. या रसाची एकदा घ्यायची सवय लागली ना की हे सुख असं वाढत जाणार आहे. या सुखाची एकदा सवय लागली की या सुखामध्ये बाकीचे जे काही सगळे रस असतील, विषयासारखे रस असतील, हे सगळे रस तुच्छ वाटतात. या रसाची गोडीच राहत नाही या रामरसाच्या पुढं. ठीक आहे, तुकोबाराय तुम्ही एवढं सगळं सांगताय की राम म्हणल्यानंतर माणूस राम होतो, पदी बैसोनी पदवी घेतो. या रसामध्ये बाकीचे सगळे रस तुच्छ आहेत. हे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला याचा अनुभव काय? तुम्ही नुसतं दुसऱ्यांचं ऐकून सांगताय का स्वतःच्या मनचं सांगताय? बरोबर आहे का नाही? हा पण प्रश्न आपण पाहिला पाहिजे. एखादा माणूस ज्यावेळेस एखादी गोष्ट सांगतो त्यावेळेस त्याला त्याचा अनुभव आलेला पाहिजे, मग तो त्या विश्वासाने सांगतोय. बरोबर? तर तुकोबारायांना का सातख्याने विचारलं की का हो तुकोबाराय, तुम्ही हे सांगताय हे मात्र खरं आहे, पण याचा तुम्हाला अनुभव काय? तर तुकोबाराय सांगतात की मी हे माझ्या मनचं सांगत नाही किंवा मी हे कुणाचं ऐकून सुद्धा सांगत नाही, तर मी हा प्रत्यक्ष मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि हे मी अनुभवाला घेऊन मग हे तुम्हाला सांगतोय. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. असा आपण सरळ सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. विठोबा रखुमाई काय वाले सगळ्यांनी हे आपलं जे ठिकाण आहे ना हे जंगलामध्ये, आणि खरंच महाराजांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत की महाराजांनी या जंगल में मंगल अशा पद्धतीने या जंगलामध्ये सुद्धा प्रति अयोध्या नगरी निर्माण केली. आणि आपण जे आता 22 तारखेला 22 जानेवारीला जे राम मंदिराचं उद्घाटन झालं, याला आपल्यापैकी किती जण गेलेत? कोण कोण आले जाऊन? नाही आलं ना? मग तिथं गेल्यानंतर जेवढा आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे, बरोबर आहे, थोडा इको कमी करा. तिकडे गेल्यानंतर अयोध्येला जे जाऊन आले ते अभिमानाने सांगतात की आम्ही कुठे जाऊन आलो? अयोध्येला जाऊन आलो. आम्ही जे 500 वर्षापूर्वीचं स्वप्न होतं, 500 वर्षापासून की राम मंदिर कुठे आहे, एका पालामध्ये राहतात, आणि हे प्रत्यक्षात आता आपल्या याची देही याची डोळा आपण पाहिलंय. किती सुंदर सोहळा झाला आणि प्रत्यक्ष रामललाची मूर्ती त्या मंदिरामध्ये स्थापन झाली. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, अशा पद्धतीचा सुख सोहळा आपण फक्त टीव्ही वरती पाहिला, पण प्रत्यक्षात अनुभवायचा, हे अनुभवायचं जे सुख आहे हे आपल्याला संभाजी महाराजांनी प्रत्यक्षात आपल्या अनुभवाला आणून दिले. याबद्दल त्यांच्या टाळ्या वाजून स्वागत करूया आपण. असं आहे, त्यांची स्तुती म्हणून नाही सांगत, तुकोबारायांचं एक प्रमाण आहे की भगवंताचं जो आपल्याला आठवण करून देतो ना, तो एक खूप मोठा दाता असतो. पण दाता आहे हा, याची खूप वानवा असते. वानवा म्हणजे काय की तो सहजासहजी आपल्याला पाहायला भेटत नाही. एक संस्कृतमध्ये श्लोक आहे पहा, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता भवति वानवा. काय सांगतात की प्रत्येक 100 माणसामागे एक शूर जन्माला येतो. बरोबर? प्रत्येक 100 माणसामागे एक शूर जन्माला येतो. प्रत्येक 1000 माणसामागे कोण जन्माला येतो? पंडित जन्माला येतो. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः. आणि एखादा वक्ता असतो ना, वक्ता सहजासहजी निर्माण होत नाही. का? माणसं असे चावट्यावर बसलं ना लय रांजुडी देत सगळं, पण माईक घेऊन बोलायचं म्हटलं ना
चांगले जे पायलट नटले कापत सगळे इथं आल्यानंतरच कळते माणूस खालून नाही ना लागेल तेवढं बोलतो. पण इथं येऊन बोलायचं म्हटलं का त्याचं ते म्हणतो ना आईचं दूध आठवतं असा प्रकार इथं घडतो. तर 10,000 माणसांमध्ये एक वक्ता जन्माला येतो आणि दाता भवती वानवा म्हणजे दाता हा कितीतरी लाखो लोकांमध्ये एकच असतो. पण तुकोबारायांच्या प्रमाणे सांगायचं म्हटलं तर दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. जो आपल्याला नारायणाचं स्मरण करून देतो, नवे नवे नारायण रूपी भगवंताचं आपल्याला स्मरण करून देतो, तो खूप मोठा दाता असतो. त्याच्यामुळं महाराजांचे जे आपल्यावरती उपकार आहेत की ज्यांनी आपल्याला प्रति अयोध्या म्हणजे अयोध्येला जे आपल्याला न जाता जे सुख प्राप्त होणार होतं ते महाराजांनी आपल्या गावामध्ये आणून दिले. त्याबद्दल पुन्हा एकदा महाराजांचे टाळ्या वाजून स्वागत करूया आपण आणि आपल्या कीर्तनाकडे वळूया. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की राम म्हणता रामची होई जे. असं आहे पहा, आपण प्रत्येक जण जन्माला आलेलो आहे. जन्माला आल्यानंतर आपलं ध्येय काय हो? प्रत्येकाचं वेगवेगळं ध्येय. कोणाला गाडी घ्यायचं स्वप्न आहे, कोणाच्या पुढे ध्येय आहे की आपण एक मोठा बांगला बांधायचा आहे, कोणाच्या पुढे ध्येय आहे की आपण एखादा पेट्रोल पंप टाकायचा आहे, कोणाच्या पुढे ध्येय आहे आपण एखाद्या पदावरती जायचंय. राजकारणाची जे पद असेल, एखाद्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल, एखाद्याचं ध्येय असेल की एखाद्याला पंतप्रधान व्हायचंय. हे ध्येय आहे ना तुकोबारायांच्या दृष्टीने तुच्छ ध्येय. तर प्रत्यक्षामध्ये जर आपण जन्माला आलोय तर आपलं ध्येय काय पाहिजे की आपल्याला सच्चिदानंद रूपाची प्राप्ती झाली पाहिजे. आपण सगळे दुःखी का सुखी आहेत? इथं बसलेल्यांपैकी सुखी कोण आहे? हात वर करा बरं एकदा. आहे का सुखी कोण? नाही ना? जो देखे सो सुखिया बाबा, जो देखे सो सुखिया बाबा, जो देखे सो सुखिया बाबा, जो देखे सो सुखिया बाबा. सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो सुखिया बाबा, जो देखे सो सुखिया बाबा, देखे सो सुखिया बाबा, देखे सो सुखिया बाबा. अतिशय सुंदर प्रमाण दिलं, समर्पक असं प्रमाण दिलं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया सब जन. सगळेच दुखी आहेत. इथं देव दुखी आहे, राजा दुखी आहे, प्रजा दुखी आहे. जो जन्माला आलेला आहे तो प्रत्येक जण काय दुखी आहे. मग जर प्रत्येक जण दुखी आहे तर मग सगळ्यांची अपेक्षा काय? मला काय पाहिजे? सुख पाहिजे. बरोबर आहे. राजाला वाटतं मला सुख पाहिजे, प्रजेला वाटतं मला सुख पाहिजे, सगळ्यांना वाटतं मला सुख पाहिजे. पण सगळ्यांना सुख भेटतं का हो? का नाही भेटत? कारण की सुख ज्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होतं, ज्या माध्यमातून आपल्याला सुख प्राप्त होणार आहे, हे माध्यम आपलं काय झालेलं आहे? चुकलेलं आहे. म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. मला एक सांगा, जर साधू संतांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपण कोण आहे? भगवंताचे अंश आहेत. बरोबर? भगवंताचे आपण अंश आहेत. तर भगवंत हा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा? माझ्या पांडुरंगासारी ठाणे, माझ्या पांडुरंगासारी ठाणे, पांडुरंगासारी ठाणे, माझ्या पांडुरंगासारी ठाणे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा.
सुख रूपाईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. या जगामध्ये भगवान एकच असा आहे की जो सुखरूप आहे. तर आपण त्याचे कोण सांगितलेत? अंश सांगितलेत. भगवद्गीतेमध्ये पण भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन मनशष्टानि इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षते. म्हणजे या जन्माला आलेला इथं प्रत्येक जण कोण आहे? माझा अंश आहे. तर भगवान परमात्मा जर सुखी आहे, भगवत परमात्मा इकडे बघा सगळे ते आपल्या इथले गावातलेच आहे, सगळे आपण इथलेच माणसं आहेत. कुठं काय लांबून नाही आले महाराज. एक तर आपल्याकडे काय झालंय, फक्त पाऊण तास शिल्लक आहे आणि पाऊण तासामध्ये अख्खा अभंग आपल्याला पाहायचा प्रयत्न करायचा आहे. अभंग सोडवणारा आतापर्यंत जन्माला झालेला नाही, बरोबर ना? कारण की हे अभंग म्हणजे अभंगातला एक ना एक शब्द आहे. हा शब्द प्रत्यक्षात समुद्र आहे. या समुद्रात किती आपण बुड्या मारल्या तरी त्या कमीच आहेत. म्हणून आपल्या जेवढा जास्तीत जास्त आपल्या वेळेचा सदुपयोग करता येईल आणि जेवढा जास्तीत जास्त आपल्या परमार्थाचं चिंतन करता येईल तेवढं आपण करायचंय. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई तुम्हाला जर लवकर जेवायचं असेल ना तर सर्वांनी लक्ष द्या. तुमचं जर का लक्ष पांगलं तर 9चे 10 झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण की मी पण 10 वाजवायला घाबरणार नाही, कारण की मी काही लांबचा नाही. मी तुमचाच आहे आणि तुम्ही माझे. विठोबा रखुमाई तर काय सांगतात तुकोबार आहे की भगवान परमात्मा हा सुखरूप आहे, मग आपण दुःखरूप का? इथं प्रत्येक जण दिवसभर काम करून इथं आलंय, बरोबर आहे? कुणी शेती करत असेल, कुणी नोकरी करत असेल, कुणी त्याचा धंदा करत असेल, कुणी भजन करत असेल, कुणी कीर्तन करत असेल. प्रत्येक जण करतोय कशासाठी सांगा बरं एकदा? करतोय कशासाठी? सुख प्राप्त होण्यासाठी. ते पोराला कळलंय बघा. हा मुलगा म्हणतो की सुख प्राप्त होण्यासाठी. मग आपण एवढी रक्ताचं पाणी करून, हाडाची काढ करून, म्हातारे माणसं सहज सहज सांगतात पहा की आम्ही पोरांसाठी रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, पण पोरांना त्याची काय किंमतच नाही, बरोबर ना? प्रत्येक घरामध्ये हा संवाद आपल्याला ऐकायला भेटतो. एवढं सगळं रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, पण सुख भेटलं का? शेवटपर्यंत काय राहते? दुःखच राहते. पण सुखरूप परमात्मा आहे याची जर आपण ओळख करून घेतली, आणि हे जे सुखरूप परमात्मा जो आहे तो आपण आपलासा करून घेतला तर आपण दुःखी राहू का? तुकोबाराय पण हेच सांगतात की आपण एकदा सच्चिदानंद रूपाला प्राप्त झालो की आपण काय होऊ? सुखी होऊ, बरोबर? सुखी कसं व्हायचं कळलं का? त्यासाठी काय करावं लागेल? सच्चिदानंद रूपाला प्राप्त व्हावं लागेल. पण प्राप्त व्हायचं म्हटलं, एखादी गोष्ट जर मिळवायची म्हटलं तर त्याच्यासाठी काय करावं लागतील? आपल्याला प्रयत्न करावं लागतील. कसं आपण प्राप्त होऊ? इथं आपल्या गावामध्ये असं कोणी आहे का की त्यांनी फक्त रोज काय करायचं? सकाळी उठायचा, आंघोळ करायचा, जेवायचा, बाजेव जाऊन झोपायचा, संध्याकाळी परत झोपेतून उठून यायचा, परत भाकर तुकडा खायचा, रात्री परत झोपून जायचा. त्यांनी काही काम केलं नाही आणि त्याचा असा 10 मजली बांगला निर्माण झाला, मोठा झाला, तयार झाला. असं होतं कधी? नाही होत. बरं, असंच केलं आणि काही दिवसांनी जर पाहिलं त्याच्या दारात चांगली अशी मर्सिडीज कार तयार झाली, आली मर्सिडीज कार. असं झालंय कधी? संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, उद्यमेन हि सिद्ध्यंती कार्यानी. काय सांगितले? उद्यमेन हि सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथे नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. बरोबर आहे? त्याचा मराठीत अर्थ काय होतो? जर आपण काही ना काही काम केलं, उद्यमेन हि सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथे, म्हणजे मी फक्त म्हणलं की मी पंतप्रधान होणार
आणि एका सुद्धा सभेला गेलो नाही, एका सुद्धा पक्षात अर्ज भरला नाही, काहीच केलं नाही, घरीच बसून राहिलो, मला कोणी पंतप्रधान करीन का? त्याच्यासाठी काहीतरी मला प्रयत्न करावे लागतील, बरोबर ना? तर ह्या सच्चिदानंद रूपाला प्राप्त होण्यासाठी, सच्चिदानंद रूप प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतील? प्रयत्न करावे लागतील. पटलं म्हणा, म्हणजे आपलं पुढे जायला पटलं ना? हा, मग आपल्याला काय करावं लागतील? प्रयत्न करावे लागतील. मग आता प्रयत्न करायचे तर काय करायचे माहिती? कुणाला प्रयत्न काय करायचे? सच्चिदानंद रूपाला प्राप्त. बरं, सच्चिदानंद रूप नसेल कळत, सोप्यात सांगतो, देवच व्हायचे आपण. देव काय आहे? सुखी आहे, बरोबर? आणि देव जर सुखी आहे किंवा सुखरूप आहे, मग आपल्याला जर सुखी व्हायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल? देव व्हावं लागेल. देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो, पावयासी गेले, देव पावयासी गेले, पावयासी गेलो, देव पावयासी गेलो, पावयासी गेलो, देव पावयासी गेलो, तुकोबाराय सांगतात, देव पाहावयासी गेलो आणि तेथे देवाची होणी ठेवलो. तुकोबाराय गेले होते देव पाहायला, म्हणून ते काय झाले? देव झाले. देव पाहायला गेले म्हणजे काय की त्यांनी प्रयत्न केले देवाकडे जाण्यासाठी, बरोबर ना? देवाकडे जाण्यासाठी काही ना काही प्रयत्न केले, म्हणून ते काय झाले? देव झाले. आणि म्हणून ते काय झाले? सुखी झाले. मग आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? देवाकडे जावं लागेल, किंवा देवाच्या प्राप्तीसाठी काही ना काही प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न नाम आपल्याला काहीतरी साधना करावं लागेल. आता साधना करायची तर काय करायची? आपण जर डोळे उघडून जर समाजामध्ये पाहिलं तर खूप प्रकारचे पंथ आणि खूप प्रकारचे धर्म आहेत, आणि प्रत्येक धर्माची, प्रत्येक पंथाची अशी काही साधना आहे. सगळे रस्ते जाणारे एकाच ठिकाणी, सगळ्या ज्या साधना आहेत त्या प्राप्त होणार आहेत कुठं? देवापाशी जाऊन. सगळ्या पंथांचं ध्येय काय आहे? की भगवत स्वरूपाची प्राप्ती, बरोबर? मग यातली सगळ्यात सोपी साधना आपल्याला पाहिजे. आपल्याला अवघड आवडतं का सोपं आवडतं? काय आवडतं तुम्हाला? साधना तर करायची, पण कशी करायची? एकदम सोपी, सहज सहज. मला सांगा, इथं महिला मंडळ आहे, महिला मंडळाचा म्हणजे जेवणासाठी एखादी भाजी करायची म्हटलं तर सगळ्यात आवडीची भाजी कोणती बरं? हसू नका, मी घरचाच आहे, तुम्ही घरचे, सांगा मोकळ्या मनाने. म्हणजे मी काय करून देणार पण नाहीये आणि आपल्याकडून मागवायची पण नाहीये, फक्त विचारतोय, चौकशी करतोय. कोणती भाजी आवडती? हा, मावशीने बरोबर सांगितलं. हा, असं एवढा ऍक्शन करून बरोबर कळलं आपल्याला. काय? बेसन, बरोबर ना? काही भाजीला सापडलं नाही तर महिला मंडळ काय म्हणते? पटकिनी ना बेसन करते. काही भागामध्ये त्याला काय म्हणतात? आळण करते. काही भागामध्ये पिठलं, हा, लय झालं तर शेंगदाण्याचं, संगमनेर भागात झिरकं, हा, काय करते? पटकन पिठलं करते. आता खरंच पाहायला गेलं तर पिठलं कुणाला आवडतं का? लय असं आज मी खाल्लंय आज एकदम आवडीने, पिठलंच कर गाडी आज, लय दिवस झाले पिठलं नाही खाल्लं, असं कोणी म्हणतं का? नाही म्हणत. पण प्रत्येक घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी पिठलं होतच. का होतं बरं? सोपं आहे. म्हणजे प्रत्येक जीवाचा जर विचार केला तर जीवाला काय आवडतंय? सोपं आवडतंय. आणि साधू संतांनी पण तेच सोपं साधन आपल्याला सांगितलंय की सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपं वर्म सांगितलंय कारण की लोकांना काय आवडतंय? सोपं आवडते. मग सोपं काय सांगितलंय? आता जर कालानुसार आपण विचार केला तर युग किती पडतात आपल्याकडं?
4 युग आहेत, बरोबर. प्रत्येक युग परत्वे साधना ही वेगवेगळी सांगितलेली. 4 युग कोणते? कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. आहे ना, ऐकलेले ना 4 युग? कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. जरा जड होत असन, पहिलाच दिवस आहे, मला फक्त पत्रावळी टाकायची, बरोबर ना. पत्रावळी टाकायचं मी काम करणार आहे. आणि तुम्हाला उद्यापासून, आता उद्या सकाळी माऊलींचं कीर्तन आहे, संध्याकाळी आवटी महाराजांचं कीर्तन आहे, परवा सकाळी बाबांचा काल आहे. हे महाराज लोक तुम्हाला खूप सुंदर सुंदर पक्वान्न जीव घालणार आहेत. माझं काम काय आहे? फक्त पत्रावळी टाकायची. म्हणजे काय करायचं? तुमची एक बैठक तयार करून ठेवायची. त्या बैठकीचं काय करायचं? त्या म्हणजे पत्रावळीमध्ये ते स्वादिष्ट जेवण तुम्हाला जीव घालणार आहेत. मग त्याच्यासाठी आपण आपली काय पत्रावळी नीट पाहिजे ना. म्हणून काय साधना करायची ही एकदा फक्त ऐकून ठेवा. आणि जड होत असेल तर सांगा, मी पण सोपं पण सांगायला तयार आहे. हा, तर 4 युग आपण पाहिले, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. या प्रत्येक युगामध्ये भगवंताची साधना करणारे वेगवेगळे लोक होते. म्हणजे किंवा या प्रत्येक युगामध्ये भगवंताची साधना ही वेगवेगळी वर्णन करून सांगितलेली आहे. कृते ध्यायतो विष्णुं, त्रेतायाम यजतो मखे, द्वापारे परिचर्यायाम, कलो तद् हरिकीर्तनात. काय सांगितली? कृतयुगामध्ये माणसाचं जर आयुष्य आपण पाहिलं तर 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, बरोबर ना. 1,00,000 वर्षाचं आयुष्य असल्यामुळं त्या युगामध्ये भगवंत प्राप्तीची साधना सांगितली होती की भगवंताचं काय करायचं? ध्यान करायचं. कृते ध्यायतो विष्णू म्हणजे विष्णू भगवंताचं काय करायचं? ध्यान करायचं. दुसरं जे युग आहे ते त्रेतायुग. कृते ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखे. यजतो मखे म्हणजे काय सांगितलं? की यज्ञ यागादी कर्म करायचे. कोणतेही आपल्याची काय प्राप्ती करायची असेल तर त्या युगात काय केलं जायचं? यज्ञ निर्माण केला जायचा, यज्ञामध्ये आहुती टाकल्या जायच्या आणि त्या पद्धतीने यज्ञ यागादी कर्म केलं जायचं. त्याच्यानंतर झालं द्वापार युग. द्वापार युगामध्ये काय सांगितलं? की जसं जसं युग बदलत गेलं तसं तसं मनुष्याचं आयुष्य कमी होत गेलं, बरोबर. कृतयुग युगामध्ये आयुष्य किती होतं? 1,00,000 वर्ष. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये आयुष्य किती होतं माणसाचं? 10,000 वर्ष. 1 कमी झाला. नंतर द्वापार युगामध्ये आयुष्य किती राहिलं? 10,000 वरचा 1 गेला. 1,000. द्वापार युग, त्रेतायुगामध्ये आयुष्य किती राहिलं? 10,000. 10,000 वरचा 1 गेला. त्याच्यानंतर आयुष्य किती राहिलं मनुष्याचं? 1,000 वर्ष द्वापार युगामध्ये. आणि त्याच्यावरचा पण 1 कलियुगामध्ये गेला. तर कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य किती सांगितले? 100 वर्षाचं आयुष्य सांगितले. आणि द्वापार युगामध्ये भगवंत प्राप्तीची साधना काय वर्णन करून सांगितली? तर परिचर्यायाम म्हणजे भगवंताची सेवा वर्णन करून सांगितली. आता यज्ञ करायचं म्हटलं किंवा योग करायचं म्हटला, ध्यान करायचं म्हटलं तर आता आपल्याला शक्य आहे का? कारण की आयुष्य किती सांगितले? शत आयुष्य अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणजे या 100 वर्षामध्ये आपले जे निम्म आयुष्य ते कधी जातं? झोपेतच जातं. त्याच्यामध्ये बालत्व पीडा रोग हे आपल्या मागे लागलेले आहेत. त्याच्यामध्ये पण आपल्याला कोणाच्या लग्नाला जायचं असते, कोणाच्या दहाव्याला जायचं असते, कोणाच्या कार्यक्रमाला जायचं असते. मग आपल्या भाजण्यासाठी आपल्या हातात काय शिल्लक राहिलं? काहीच नाही. म्हणून भगवंत साधू संतांनी काय वर्णन करून सांगितलं की राम राम स्मराधी. काय सांगितलं? राम राम स्मराधी म्हणजे तुम्ही काय करा? भगवंताचं नामस्मरण करा. कारण कलियुगामध्ये भगवंताचं प्राप्तीचं साधन काय सांगितलं? की नामस्मरण सांगितले. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, शेरे नारायण देईल भेटी, शेरे नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये
कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये काय करायला सांगितलं की नामस्मरण करायला सांगितलं. इथपर्यंत पटलं असलं तर पटलं म्हणा, मग आपलं पुढे जायला पटलं का. माग महिला मंडळ कलियुगामध्ये काय साधन वर्णन करून सांगितलंय, भगवंताचं काय करायचं, नामस्मरण करायचं. आणि नामस्मरण केल्याने आपण काय होणार आहे, सुरुवातीला पाहिलं सुखी होणार आहे, बरोबर का. कलियुगामध्ये नामस्मरण केल्याने आपण काय होणार आहे, भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होणार आहे. हेच तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करून सांग. राम म्हणत रामाची होई रे, 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 राम म्हणत रामाची होई राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. काय सांगितलं तुकोबरायांनी, तुम्ही काय करा, राम राम म्हणा. आणि राम राम म्हणल्याने काय होणार आहे, तुम्ही भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होणार. खरंच असं का असं तुकोबरायांनी सांगितले, राम म्हणा तुम्ही काय होणार, राम होणार. तुम्ही काय करा, राम 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 म्हणा आणि काय होता, तुम्ही रामाच्या स्वरूपाला प्राप्त होता. पण नुसतं राम राम आता म्हणणारे खूप जण आहेत, बरोबर ना. राम राम तो सब कुछ कहे, राम राम म्हणणारे सगळेच आहेत. लक्ष देऊन ऐका, महत्वाचं सांगतोय. राम राम तो सब कुछ कहे, थक ठाकुर और चोर. राम राम तो सब कुछ कहे, थक ठाकुर और चोर. बिना प्रेम रिझे नाही, नवलानंद किशोर. कबीरांनी सांगून ठेवले, राम राम म्हणणारे तर सगळेच आहेत, पण ते नामस्मरण जे ते कसं घेतलं पाहिजे, प्रेमाने घेतलं पाहिजे. जर प्रेमाने जर नामस्मरण केलं तरच आपण काय होणार आहे, त्या भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होणार आहे. हे जर आपल्याला पटवून घ्यायचं असेल, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही भिंगुर्टी पाहिली असेल, भिंगुर्टी कुंभारीन पाहिली, माशी असती, तिला एक छंद असतो. ती काय करते, एक असं मातीचं घर बनवते. काय करते, भिंगुर्टी माहिती का, इकडे बघा इकडं. भिंगुर्टी म्हणजे कुंभारीन. ती कुंभारीन काय करते, एक मातीचं घरटं बनवते आणि त्या घरट्यामध्ये एक आळी आणून सोडते.
आणि तिचं एकच उपक्रम राहतो की फक्त यायचं, दर तासाला तिला काय करायचं, चावा घ्यायचा, निघून जायचं. दर तासाला यायचं, तिला चावा घ्यायचा आणि निघून जायचं. असं सतत सतत केल्यामुळे त्या आईच्या मनात प्रश्न निर्माण होतो की ही भिंगुरटी येते, आपल्याला चावा घेते आणि निघून जाते. तिच्या मनात सतत तो धाक तयार राहतो की भिंगुरटी येईन, मला चावन आणि निघून जाईन. भिंगुरटी येईन, मला चावन आणि निघून जाईन. सतत 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 तिचा छंद लागल्यामुळं ती जी आळी आहे ती काय होती, आळी एक दिवस तिचं रूपांतर त्या भिंगुरटीमध्ये होतं. हे आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. म्हणून तुकोबरायांच्या वचनावरती आपण सहज विश्वास ठेवू शकतो की जसं ती जी आळी आहे त्या आळीने काय केलं, भिंगुरटीचं ध्यान केलं. त्या ध्यान केल्यामुळं काय झालं, तिचं रूपांतर कशामध्ये झालं, भिंगुरटीमध्ये झालं. तसं तुकोबराय सांगतात की आम्ही जर गोविंद गोविंद नामाचा छंद घेतला, तर छंद घेतल्यामुळं काय होणार आहे, आमचं गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया भेद नाही देवाया, भेद नाही देवाया, भेद नाही देवाया. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. तुकोबराय काय सांगतात, जसं त्या आईला छंद लागतोय कुणाचा, भिंगुरटीचा, तसं आमच्या मनाला छंद लागलाय कुणाचा, भगवंताच्या नामाचा. आणि गोविंदाचा छंद लागल्यामुळे आम्ही पण काय झालोय, गोविंद स्वरूप, किंवा आम्ही रामाच्या नामाचा छंद लागल्यामुळे आम्ही काय झालोय, त्या रामाला प्राप्त झालोय, म्हणजे राम स्वरूपाला प्राप्त झालोय. असं असतं. पहा, नरेंद्र मोदी नाव किती जणांनी ऐकले, ऐकलं, डोळ्यासमोर आले का नरेंद्र मोदी, आले. उद्धव ठाकरे साहेब नाव घेतलं का ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी होती. तर लांबचं नाही, संभाजी महाराज कराळे सगळ्यांना माहिती आहे. नाव घेतलं का ती व्यक्ती काय होती, आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, बरोबर ना. शंकर महाराजांचं नाव घेतलं की शंकर महाराज आमचे खूप चांगले मित्र आहेत, डोलेश्वरला असतात. असं म्हटलं की शंकर महाराजांचे जे काही स्वरूप आहे हे आपल्या डोळ्यासमोर दिसतं, उभं राहतं, बरोबर. तसं नुसतं राम राम म्हणणं वेगळं आणि प्रेमाने ते नामस्मरण केल्यामुळं किंवा भगवंताचं नाव घेतल्यानंतर ती भगवंताची जी मूर्ती आहे ती प्रत्यक्षात आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. आणि आपण तिचं काय करतो, नुसतं नामस्मरण नाही करायचं. निळोबरायांचा एक अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. त्या अभंगामध्ये निळोबरायांनी काय केली, परमार्थाची साधना वर्णन करून सांगितली. निळोबराय काय सांगतात, नामचिंतने जडली प्रीती, नामचिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. म्हणजे नुसतं नामस्मरण करायचं नाही, तर ते नामस्मरण करता करता आपण ज्या भगवंताचं नामस्मरण करतोय त्या भगवंताचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं ध्यान आपण कुठं करायचं, आपल्या मनामध्ये करायचंय. तर आपण काय होणार आहे, भगवत स्वरूपाला प्राप्त होणार आहे. इथपर्यंत कळलं. आपण काय करायचंय, नामस्मरण तर करायचंय, पण नामस्मरण करता करता काय करायचंय, भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त व्हायचंय. भगवंताचं जे स्वरूप आहे हे आपल्या कुठं आलं पाहिजे, हृदयामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, तुकोबरायांना आम्हाला कळलं. पण तुम्ही तर ह्या अभंगामध्ये सांगितलं की राम म्हणता रामाची व्हायचे, याचं काय कारण, रामाचंच का सांगितलं, कारण की रामाचं चिंतन करायचं जर झालं तर राम हा
राम नाव डोळ्यापुढे राम नाव जर आपण घेतलं तर 3 राम आपल्या डोळ्यापुढे प्रामुख्याने येतात. पहिला येतो बलराम, दुसरा येतो दाशरथी राम आणि तिसरा येतो परशुराम. बरोबर. तर बलराम हा कृष्णाचा भाऊ, परशुराम हा एक विष्णू भगवंताचा अवतार आहे आणि दाशरथी राम जो आहे तो तुकोबरायाने या अभंगामध्ये अपेक्षित आहे. राम म्हटल्यानंतर राम कोणता अपेक्षित आहे तुकोबरायांना? दाशरथी राम म्हणजे दशरथाचा जो मुलगा आहे हा राम तुकोबरायांना अपेक्षित आहे. तर रामाचंच काय बरं नाव? बऱ्याच जणांना शंका येते की राम हा राजा होता, हा देव होता का? पण त्याचं एक कारण सांगून जातो की रामचंद्र प्रभू हे आपल्या दृष्टीने एकदम आदर्शवत जीवन आहे. मर्यादा पुरुषोत्तम त्यांना काय म्हटलं जातं? मर्यादा पुरुषोत्तम. रामाचे जर गुण पाहिजे म्हटलं तर रामासारखा राजा नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा मुलगा नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा देव नाही. म्हणजे असे कितीतरी उदाहरण जर आपण पाहिले तर राम प्रत्येक बाजूनी काय श्रेष्ठ आहे. कसं एक उदाहरण आपण पाहू. रामासारखा मुलगा नाही. आपल्या वडिलांनी आपल्याला एखादं काम सांगितलं, आपण सहज सहज करतो का? मुखातून आलं आणि लगेच ऐकलं, नाही ऐकत ना. बघा बाबा सरळ सरळ नाही म्हणते. आपण एखाद्या वडिलांनी आपलं काम सांगितलं, आपण काम करत नाही. पण साक्षात जगदानी असणारा हा परमात्मा प्रत्यक्षात भगवंत असताना सुद्धा आपल्या वडिलांची आज्ञा झाली. बरं झाली कधी? उद्या राज्याभिषेक व्हायचा, राज्याभिषेक व्हायचा उद्या आणि आदल्या दिवशी दशरथाने सांगितलं की रामा तुला राजा नाही होता यायचं, तुला कुठं जायचंय? वनामध्ये जायचंय. 14 वर्षाचा वनवास भोगायचा. एखाद्याने केलं असतं का सण? आपल्यासारखे आपल्यासारखा म्हणला असं नाही नाही आता राज्याभिषेक आहे माझा उद्या आणि आता मी वनाला जातोय का? बरोबर ना. पण एक आदर्श घालून दिलाय रामचंद्र प्रभूंनी की आपल्या पित्याची आज्ञा आहे की पित्याच्या आज्ञेपुढं सगळं काही शुल्लक आहे. आपल्याला कुठे जायचंय? वनवासाला जायचंय. अशा पद्धतीने रामाचे आपण कितीतरी गुण पाहू शकतो. बरं राम राम या नावात काहीतरी विशेष आहे. सगळेजण राम राम म्हणतात ना. म्हणजे आपल्याकडे अशी पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये तरी की समोरासमोर एखादे 2 मित्र आले, 2 गावातले माणसं आले तर सहज सहज आपण काय म्हणतो? राम राम म्हणतो ना. म्हणा बरं राम राम. सगळे म्हणा, सगळे महिला मंडळ पण राम 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 राम. हा एकदा राम म्हणून राहतो का 2दा राम म्हणतो? किती वेळा राम म्हणतो? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्हाला अ आई आहे ना शाळेमध्ये, क ख ग घ आहे का? तर त्याच्यामध्ये जे राम नावाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. रामच का म्हणायचं आणि 2दा का म्हणायचं? तर आपली जी वर्णमाला आहे क ख ग घ ग छ छ ज झ य ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष आणि ज्ञ. ही पण आपल्याला माहिती पाहिजे, आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. हे आपले मराठी स्वर आहेत, मराठी व्यंजन आहेत, हे व्याकरणामध्ये असतात. तर या व्याकरणाचा जर आपण विचार केला तर राम हा शब्द आहे ना, शब्द कसं लिहितात माहितीये? र काढला जातो, त्याला एक काय दिला जातो? काना दिला जातो आणि त्याच्या पुढे काय लिहिला जातो? म लिहिला जातो. बरोबर. मग त्याची जर आपण फोड केली, फोड केल्यावर त्याचं काय होतं? र अधिक अ नाही र अधिक आ अधिक म. बरोबर ना? तुला सांग बरं का पोराव, मी पहिली दुसरीला लय दिवसापूर्वी होतो. काय? र अधिक आ अधिक म बरोबर काय? राम. तर या रचा आपण विचार केला तो व्यंजन जे त्या व्यंजनाच्या क्रमामध्ये र हे अक्षर 27 नंबरला आहे. किती नंबरला आहे? 27 नंबरला आहे. त्याच्यानंतर स्वराचा जर विचार केला, आ हा स्वर अ नंतर येतो. बरोबर ना? अ आ ई ई
आ हा हे अक्षर आहे, हे किती नंबरला येतं? 2 नंबरला. 27 आणि 2 किती झाले? 29. आणि त्याच्यानंतरचं जो येणार म अक्षर आहे, हे किती नंबरला येते? 25 नंबरला येते. घरी जाऊन पहा, आपल्या लहान पोरांचे पुस्तक घ्यायचे आणि खरंच मी सांगतो काय तपासून पहा किती झाले. 27 अधिक 2 29 अधिक 25 बरोबर 54. बरोबर. मग एकदा राम म्हणल्यानंतर अक्षर किती होतात? 54. बरोबर. दोनदा राम म्हणल्यानंतर किती होतात? पहा बरं एकदा किती होतात? 54 दुने 108. मग आपण एखाद्याला जर राम राम केला तर आपल्याकडून राम नामाची एक माळ जपल्याचं आपल्याला पुण्य लागते. मग आपण काय केलं पाहिजे? म्हणलं पाहिजे राम राम. म्हणा एकदा राम 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 राम. सतत आपण काय केलं पाहिजे? राम राम या नामाचा जप केला पाहिजे. बरं मला एक सांगा, साधी गोष्ट आपण घरचेच म्हणून सांगतो. राम राम म्हणण्यासाठी आपल्याला काही टाळ पकवाज विना आता हे जे सगळं साधन आहे हे काही सगळे घ्यायची गरज आहे का? नुसतं राम राम म्हणताना सहज आहे ना. आपण काम करताना सुद्धा कामामध्ये काम म्हणत नाही राम काय सांगितलं महाराजांनी? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. शब्दांकडे लक्ष आहे ना? का भूक लागली नाही ना? हा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आपला पहिल्यापासून विषय काय चाललाय? आपल्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. तर सुख आपली सुखी होण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला नामस्मरण करावं लागेल. ते नामस्मरण कुणाचं करावं लागेल? रामाचं करावं लागेल. आणि ते पण कसं करायचंय? काम न बुडवता आपलं जे काय काम आहे ते काम करता करता आपण काय करायचं? राम राम म्हणायचं. महिला मंडळ आता शेतीचं काम असते, खुरपायला गेल्यानंतर काय करता बरं तुम्ही? गप्पा. ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, ही पुढे गेली ती पुढे. खोटं सांगत असेल तर सांगा मला, तसं काय नाही, आपण घरचे चालतंय का नाही सांगा. असं करण्यापेक्षा जर एकीने पुढे म्हणलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, माग बाकीचे जे आहेत त्यांनी म्हणायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय होईल? हाताने काय होईल? खुरपायचं पण काम होईल. आणि तोंडाने काय होईल? म्हणतात काही दोन पुढं. हा नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काय सांगितलं मी? काम करताना काय करायचंय? हा ताईला पटलं बघा. आता काम करताना काय करायचं? तोंडाने राम राम म्हणायचं. आणि राम राम म्हटल्यानंतर काय होणार आहे माहिती का? साधं सांगू तुम्हाला. तुम्ही जर काम करताना जर राम राम म्हटलं ना, तुम्हाला जो दिवसभर काम केल्यानंतर जो शीण येतो ना, कामाचा त्रास होतो ना, तो त्रास सुद्धा कोणाला जाणवणार नाही. कारण की जे कामाचं जे दुःख आहे ते दुःख राम राम म्हणल्याने निघून जातं आणि आपल्याला काय होतं? सुख होतं. हे जर आपण विश्वास ठेवला या वचनावरती, तुकोबारायांच्या वचनावरती जर आपण विश्वास ठेवला तर आपण त्या सुखाला प्राप्त होऊ. हे अभंगाच्या माध्यमातून दुसऱ्या चरणात ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख
वचनी आहे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. तुकोबाराय काय सांगतात की मी जे बोलतोय या वचनामध्ये खरंच सुख आहे, पण तुम्ही काय केलं पाहिजे याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. तो विश्वास जर आपण पाहायला गेलो एखाद्या विश्वास तो करी तुकोबारायांच्या प्रमाणे विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. एखाद्या जर मालकाचा एखाद्या त्याच्याकडे काम करणाऱ्या एखाद्या मुलावरती म्हणा एखाद्या माणसावरती जर विश्वास बसला तर तो काय करतो त्याचं कल्याणच केल्याशिवाय राहत नाही. बरोबर. म्हणजे जर त्या विश्वासाला आपण प्राप्त झालो तर आपण त्याचं सगळं जे संपत्ती आहे ती सुद्धा भोगू शकतो. बरोबर आहे. समजा मी एखाद्या मालकाकडे काम करतोय, त्या मालकाचा जर माझ्यावर विश्वास बसला, त्याच्याकडे चांगली गाडी, तो विश्वासाने माझ्याकडे देणार का नाही देणार? देणार. त्याच्या घराची चावी ती काय करतो विश्वासाने माझ्याकडे देणार. बरोबर. तसं तुकोबारा सांगतात की विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. कारण की एकदा विश्वास बसल्यानंतर त्या ज्या मुलाचं कार्य मुलाचं जे म्हणणं आहे ते त्या मालकाला सुद्धा काय करावं लागतं ऐकावं लागतं. तसं तुकोबारा सांगतात की मी भगवंतावरती जर विश्वास ठेवला किंवा भगवंताचा जर माझ्यावर एकदा विश्वास बसला तर ही जी त्याची काही जी सगळी संपत्ती आहे ही मी सुद्धा भोगू शकतो. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. पण आपला विश्वास हा कसा पाहिजे माहिती का? हा दृढ विश्वास पाहिजे. नुसतं म्हणायला विश्वास नाही. दृढ विश्वास कशाला म्हणतात एक उदाहरण सांगतो. हे आता जे जसे दिवस चालू आहे तसे दिवस पडले होते. म्हणजे पाऊस नाही, कुठंच पाण्याचा टिपका नाही, एकदम रणरणत ऊन आणि मे महिन्याचा उकाडा. मे महिना संपला, जून संपला, जुलै पण संपायला आला, पण कुठंच काळे ढग दिसणार. काय अवस्था झाली असं आपण सगळे शेतकरी विचार करा. अक्षरशः रणरणत ऊन, जमीन भेगाळलेली, अशी भयान परिस्थिती सगळीकडं, कुठंच टिपका नाही. मग अशा वेळेस आपण पण बऱ्याच वेळेस केलं असं पहा. पूर्वीच्या काही लोक काय करायचे, कुठं पाऊस जर आला नाही खूप दिवस झाले तर लोक काय करायचे पाऊस आणायला जायचे ना. इकडे अजूनच जात असतील पहा की काय करायचं, भजनी मंडळ घ्यायचं आणि भजन करत 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 कुठं जायचं, शिवेवरती जायचं. शिवेपाशी जाऊन जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत काय करायची, भगवंताची आळवणी करायची आणि भगवंताला काय म्हणायचं, तुम्हाला पाऊस दे. आणि पूर्वीच्या लोकांमध्ये एवढी ताकद होती की पाऊस आणायला गेलेले माणसं भिजून यायचे. बरोबर आहे का नाही? तर सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना माहिती आहे पाऊस आणायला गेलेली मंडळी कधी मोकळ्या हाताने मागे येत नव्हती, पाऊसच घेऊन यायची. कारण की त्यावेळेस त्यांचा काय होता, विश्वास होता. पण आता काय झालंय माहिती का, म्हणजे विश्वासाच्या बाबतीत तर न बोललेलंच बरं. ते लोक म्हणतात बघा विश्वास कुठे गेला, पाणीपतातच मेलाय म्हणतात. विश्वास हा राहिलाच नाही, कोणी कुणावरती विश्वासच ठेवायला तयार नाही. अशा रणरणत्या उन्हामध्ये भजनी मंडळ काय म्हटलं की आपण काय करायचं, पाऊस आणायला जायचं.
सगळ्यांनी टाळ घेतला, पापवाज घेतला, विणा घेतला, पापवाजाला कणिक लावली, भजन सुरू केलं. ज्ञानबा तुकाराम करत करत कुठे गेले? शिवीला गेले. जे 101 लोक गेले होते पाऊस आणायला, त्या सगळ्या 100 लोकांमध्ये एक लहान मुलगा होता 4 वर्षाचा. किती वर्षाचा होता? 4 वर्षाचा मुलगा. तेवढा एकटाच मुलगा फक्त छत्री घेऊन गेला होता. गेले कुठे होते? पाऊस आणायला गेले. सगळेजण कसे गेले? मोकळेच गेले. पण एकच 4 वर्षाचा मुलगा काय घेऊन गेला? छत्री घेऊन गेला. का? त्याला 100% विश्वास होता की मी पाऊस आणायला चाललोय आणि येताना मी भिजू नाही, म्हणून मी काय घेऊन चाललोय? छत्री घेऊन चाललोय. हा त्याला जसा विश्वास आहे, आणि बाकीच्यांना जसा फक्त दाखवण्यासाठीच गेले म्हणायचं, हा तसा विश्वास जर आपण भगवंताच्या नामावरती ठेवला तर आपण एक ना एक दिवस नक्कीच रामरूपाला प्राप्त हो. ठीक आहे. तुकोबारायांनी सांगितलं की राम म्हटल्यानंतर आम्ही राम स्वरूपाला प्राप्त हो, त्याच्यानंतर त्याच्या पदावरती बसून पदवी घेऊ. पण तुकोबारायांनी सगळं सांगितले, पण तुकोबाराय खरंच नामस्मरण करत होते का? हा पण प्रश्न आहे. बरोबर आहे. जर तुकोबारायांनी जर विचारलं की तुकोबाराय तुम्ही नामस्मरण खरंच करता का हो? तुकोबारायांनी एका अभंगामध्ये सांगितलंय की मी फक्त नामस्मरण करतोच असं नाही, मी फक्त नामस्मरण करण्यासाठीच जन्माला आलोय. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका नामाचा धारक. या पंढरीत शिक्का, या पंढरीत शिक्का, आठविलाई हे लोका, आठविलाई हे लोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबाराय काय सांगतात की मी फक्त नामस्मरण करण्यासाठीच जन्माला आलोय. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. म्हणजे माझा जो जन्म झालाय किंवा मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन कशासाठी? फक्त तुझं नामस्मरण करण्यासाठी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशासाठी? की जे काही साधू संत आहे त्या साधू संतांच्या संगतीमध्ये जाऊन माझ्या मुखामध्ये काय येईल? नामस्मरण येईल. साधू संतांच्या संगतीत कशाही प्रकारे जा, साधू संतांच्या संगतीमध्ये किंवा त्यांच्या सोबत कशाही प्रकारे जा. एखादी परी म्हणजे त्यांच्याद्वारी कुत्रा जरी झालं तरी चालेल. काय प्रमाणे? काय करी? पवताचे द्वारी स्वामीला संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात की एखाद्याही प्रकारे म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्ही संतांचा समागम करा, त्यांच्या संगतीमध्ये जा. भले त्यांच्या दारीचा कुत्रा जरी झाला तरी वायाला जाणार नाही. तर काय होईल? तुम्हाला तिथं राम नामाचं श्रवण घडेल. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे? नामस्मरण घडणार आहे.
तिथे गेल्यानंतर रामराम हे जे नाव आहे, आपण आता रामनामाचं महत्व पाहिलं. हे रामनामाचं महत्व ते आपल्या कानावरती पडेल आणि त्यांच्या ठिकाणी उच्चिष्टाचं भोजन घडेल. ठीक आहे. तुकोबाई, तुम्ही सांगताय मगाच्या धरून आम्ही पाहतोय की रामनाम घ्या, रामनाम घ्या, रामनाम घ्या. हे रामनामामध्ये जे सुख आहे याच्यापेक्षा आम्हाला बाकीच्या सुखामध्ये जास्त सुख वाटते. तसं जर पाहिलं तर हे जे विषय सुख आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे झाले पंचविषय किंवा जे काही खाण्याचे जे रस आहेत, समजा आंबट, तिखट, खारट, तुरट, गोड, कडू, हे जे काही खाण्यातले रस आहेत, या रसांच्या पुढं की रामनामाचा रस कसा चांगला आहे. राम रस ही करे, राम रस ही करे, राम रामरसाची चवी आन रस रुचती केवी. हे जे आपण सगळे विषय पाहिले, हे सगळे रस पाहिले, हे रस कधी ना कधी घटणार आहेत. म्हणजे काय, उदाहरण देऊन सांगतो. तुमचा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता, असा जर तुम्हाला मी प्रश्न विचारला, देणार नाही, फक्त प्रश्न विचारलाय, तुमच्या मनात जे उत्तर येईल ते ध्यानात ठेवा. एखाद्याला गुलाबजाम आवडत असेल, एखाद्याला लाडू आवडत असेल, एखाद्याला जिलेबी आवडत असेल, तो तुमचा आवडणारा पदार्थ तुम्ही 10 वर्ष खाल्लाच नाही. पदार्थ कसा आहे, आवडताय, लक्ष आहे ना इकडं, तुमचा पदार्थ आवडताय, पण तुम्ही काय केलं, तो 10 वर्ष खाल्लाच नाही आणि 10 वर्षानंतर तुमच्या तो पुढं आला. बरं, आला म्हणजे थोडा नाही आला, मोठ्या प्रमाणात आला. एखाद्याला तर रामेश्वर महाराज त्यांना गुलाबजाम फार आवडतं, ते 10 वर्ष त्यांनी गुलाबजाम पाहिलेच नाही, खायचं तर लांबच राहिलं, चित्रात सुद्धा पाहिलं नाही. आवडतं तर लई, पण योगच नाही आला. एका पंक्तीला आम्ही सोबतच जेवायला आणि स्पेशल गुलाबजाम, चितळेचे गुलाबजाम जेवायला, लागेल तेवढी जेवायला, किती खा. तर माणूस खाऊन खाऊन किती खाऊ शकतो, 5, 10, 15, माझ्यासारखा असेल तर 20 पण आणू शकतो. काय 20 खाल्ले, 25 खाल्ले, 50 खाल्ले, लिमिट आहे का नाही कुठेतरी. किती खाल्ले, 10 वर्षांनी पाहिले, खूप आवडते, पण त्याला कुठंतरी लिमिट आहे, कुठंतरी मर्यादा आहे. पण आमचं हे नामस्मरण आम्ही नव्हतो तेव्हा पण चालू होतं, आम्ही आता आहोत तरी पण चालू आहे, आणि आम्ही गेल्यानंतर आमच्या कितीतरी पिढ्या हे चालू ठेवतील याबद्दल आम्हाला काय विश्वास आहे. कारण की त्याच्यातली जी गोडी आहे ती सतत वाढणारी आहे. कारण की या नामस्मरणाला गोडी कशी माहिती का, साखर म्हणतो ना आपण, गोडात गोड काय आहे, साखर आहे. त्याच्यापेक्षा गोड काय आहे, त्याच्यापेक्षा गोड काय, साखरेपेक्षा गोड काय माहिती का, सॅक्रिन नावाचा पदार्थ आहे, जो साखरेपेक्षा 40 पट गोड आहे असं म्हणतात. सॅक्रिन 40 पट गोड आहे. त्याच्यापेक्षा जर गोड काय विचारलं ना तर अमृत आहे, अमृत.
आणि हे अमृत एवढं गोड असून सुद्धा तुकोबराय सांगतात की हे नामस्मरण आम्हाला त्या अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बने गे. एवढं गोड अमृतासारखं नाव तुकोबराय म्हणतात की तुम्ही का घेत नाहीत. बरोबर घ्यायला पाहिजे कारण की ते गोड आहे. ठीक आहे तुकोबराय तुम्ही आम्हाला नुसतं सांगताय की तुम्ही नामस्मरण घ्या, तुम्ही सुखी व्हा, तुम्ही देव व्हा. मग धरून आम्ही तुमचं तेच ऐकतो. पण तुम्ही कधी नाम घेतलंय का. तरी एकदा काय झालं, तुकोबराय बहिर्दिशेला गेले होते आणि तिथं एक साधक त्यांना भेटायला गेला. तर त्या ठिकाणी पण त्यांचं काय चालू होतं, सतत रामकृष्ण हरी नामस्मरण चालू होतं. त्या ठिकाणी त्या साधकाने विचारलं, तुकोबराय तुम्ही या ठिकाणी सुद्धा देवाचं नामस्मरण करताय अशा अपवित्र जागी. तर तुकोबराय सांगतात की माझी माता घेतला तुकोबराय काय सांगतात की माझी मज झाली अन्नावर वाचाय छंद या नामाचा घेतला असे. म्हणजे माझ्या जिभेने इतका नामाचा छंद घेतला, इतका नामाचा छंद घेतलाय की माझी मला शुद्धच राहिली नाही, छंद या नामाचा घेतला असेल. म्हणून तुकोबराय काय सांगतात की मी हा जो आहे, जे मी तुम्हाला जे काय सांगतोय हा अनुभव मी घेतलाय आणि हा अनुभव घेऊनच मी तुम्हाला सांगतोय की हा अनुभव तुम्ही पण घ्या. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय काय सांगतात की राम म्हणता रामची होईजे, पदी बाई सोनी पदवी घ्यायचे. आपल्याला सांगतात की राम म्हणल्यानंतर माणूस राम होतो आणि नामधारक या पदावरती बसून सच्चिदानंद रूपी ही पदवी ही प्राप्त करून घेतो. या वचनामध्ये सुख आहे, फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि त्याचा अनुभव घ्या. हा अनुभव मी सुद्धा घेतलाय. तुका म्हणे चाखोनी सांगे, मी आधी खाल्लंय, मला हे आवडलंय, मी याचा अनुभव घेतलाय आणि मग मी हा तुमच्या समोर सांगतोय. असा आपण अल्पमतीप्रमाणे अभंगाचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. या म्हणजे अनपेक्षित प्रमाणे ही मिळालेली कीर्तन रूपी सेवा. कबीरांचे एक वचन आहे पहा, सहज मिले सो दूध सम, सहज मिले सो दूध सम, मांग लिया सो पाणी. सहज मिले सो दूध सम, मांग लिया सो पाणी, कहेत कबीरा ओ रक्त सम, जिसमें खिचा तानी. सहज सहज मिळालं हे दुधासारखं आहे. मागायला जर कोणती गोष्ट लागली तर ती पाण्यासारखी, आणि जी घासाघीस करून आपण मिळवतो ना, ही अतिशय रक्तासारखी गोष्ट आहे. अशी सहज पद्धतीने म्हणजे दुधासारखी मला मिळालेली कीर्तन रूपी सेवा ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या
प्रभू रामचंद्राच्या चरणी, माझे सद्गुरू परमपूज्य सद्गुरू श्री श्री नारायण महाराज यांच्या चरणी, माझे परमार्थिक सद्गुरू हरिभक्तीपरायण कृष्ण कृपांकित विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या चरणी, आपले माऊली बाबा यांच्या चरणी, माझ्या माता पित्यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. या कीर्तनरूपी सेवेकरता आपल्याला गायनासाठी हरिभक्तीपरायण आम्ही वसंत म्हणतो, पण तसं शाळेत नाव आकाश आहे. आकाश महाराज सरोदे गायनाच्या क्षेत्रातलं अतिशय उत्कृष्ट नाव, यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट सेवा दिली, त्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. प्रकाश महाराज मराठे म्हणजे स्वतः प्रज्ञाचक्षु असून लहानपणापासून गायनावरती खूप चांगली पकड यांनी मिळवलेली, तर यांनी सुद्धा आपल्या कीर्तनासाठी खूप सुंदर साथ केली, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या परिसरातले सर्व टाळकरी मंडळ, जोहरवाडीहून पण बरेच मंडळी आलेली आहेत, यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. मृदंगाची साथ देण्यासाठी आमचे मेवणे हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गुरुवर्य शंकर महाराज ससे